नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्याची चांदणी कशी बनवायची ते शिकणार आहे. तर ती चांदणी बनवण्याकरता आपल्याला अशी पानं बनवायची आधी. तर मी तुम्हाला पहिल्या भागात अशी पानं बनवायला शिकवणार आहे आणि दुसऱ्या भागात ते पानं जॉईंट कसे करायचे ते शिकवणार आहे. तर ते पानं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. रंगीत मोती, दोघंही रंगीत मोती आहे. दोघंही 5 नंबरचे मोती आहे. नायलॉन धागा, कात्री आणि सुई. चला तर मग आपण आता पान बनवायला सुरुवात करूया. हे पहा, हे अशा प्रकारची पानं आपल्याला आज बनवायची आहे आणि अशा प्रकारची चांदणी आपल्याला बनवायची आहे मोत्याची. तर मी तुम्हाला ती 2 भागात शिकवणार आहे. एक मी पहिले पान शिकवणार आहे आणि नंतर ते जॉईंट कसे करायचे ते शिकवणार आहे. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे. मी एक पांढऱ्या रंगाची आणि त्याच्यात राणी कलर टाकलेला आहे अशी चांदणी केलेली आहे. आणि आता मी इथे ग्रीन कलर घेतलेला आहे आणि लाल मोती घेतलेले आहे. सुई आहे. आता आपल्याला सुईमध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता आपण 6 रंगीत मोती ओवून घेणार आहे. तर हे पानं कसे बनवायचे पहा. आधी मी तुम्हाला सुरुवातीला 2-2 पानांचा गोल शिकवला होता. 3 पानं, 3, 2, 1 असं प्रकारचं पान मी तुम्हाला आधी सुरुवातीला शिकवलेलं आहे. आता आपल्याला हे इथे 5 गोल करायचे. 5 गोलानंतर त्याच्यावरती 4, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर इकडे एक रंगीत मोत्यांचा करायचा आहे आणि इकडे हा आपला जो कलर घेतो आहे त्याचा करायचा आहे गोल. तर आपल्याला एकूण इथे पहा, हे 5, हे 4, 3, 5, 4, 9, 3, 12, 2, 14 आणि 1, 15 गोल एका साईडला, 1, 15 गोल, हे 5 धरून इकडचे गोल असे गोल बनवायचे आहेत. तर आता आपण धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घेणार आहे. तुम्ही ही रांगोळी 6 नंबरच्या मोत्यात केली तरी चालणार आहे. मी एक मोठी चांदणी केलेली आहे. तिच्यामध्ये मी गोल्डन आणि पांढरे असे 6 नंबरचे मोती वापरलेले आहे. आणि आता मी ही एक रांगोळी केली. ही 5 नंबरच्या मोत्यांमध्ये मी करून पाहिलेली. खूप सुंदर दिसते 5 नंबरच्या मोत्यांमध्ये. पण तुम्हाला ज्या नंबरचे मोती घेऊन रांगोळी बनवायची असेल आणि जे कलर तुम्हाला वापरायचे असतील ते कलरमध्ये तुम्ही ही रांगोळी बनवू शकतात. हे पहा, आता आपण हे 6 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे 6 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. गोल नेहमीसारखाच बनवायचा आपल्याला. हे पहा, ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. ही पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता परत आपण काय करणार आहे, सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा बाहेर काढू म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ते मला कॉमेंटद्वारे कळवा. तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडली की नाही ते सुद्धा मला कॉमेंटद्वारे कळवा. हे पहा, आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई काढून घेतल्यानंतर आपल्याला हे 5 लाईन, हे जे गोल करतोय आपण हे 6 बनवायचे. असे लाईनशीर आपल्याला 6 गोल बनवायचे आहे. आता मी ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, हा असा आपला इथे गोल तयार झालेला
आहे. आता आपण ह्या गोलातला जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतली. हा असा सुंदर असा गोल आपला इथे तयार झाला. आता आपल्याला काय करायचं, हा जो मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती धरून गोलातला इथे आपल्याला 5 मोती परत ओवून घ्यायचे आहे. मी भाग 1 मध्ये नुसते पान का शिकवणार आहे, कारण तुमच्या लक्षात यायला पाहिजे हे पान, आणि नंतर जॉईन कसं करायचं तेही समजलं पाहिजे, म्हणून मी 2 भागात ही रांगोळी तुम्हाला आज शिकवणार आहे. आता आपण परत 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. पहा, हे 5 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. हा इथे आपला दुसरा गोल तयार झाला. आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यातून सुई, हे जे वरचे ह्या दुसऱ्या गोलातले आडवे मोती आहेत, आडवी लाईन, त्याच्यातून आपल्याला सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला इथे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, मधला मोती, आणि परत आपल्याला इथे 5 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता आपण परत 5 मोती ओवून घेणार आहे. परत आता ह्या मोत्यातून सुई बाहेर, हा दुसरा गोल, त्याच्यातला हा मधला मोती, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढली. परत आता आपल्याला त्याच दिशेने सुई अशी बाहेर काढायची. हा आपला तिसरा गोल इथे तयार झाला. आता आपण परत हे जे 2 आडवे मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. परत हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. हे 3 गोल आपले इथे झाले. आता परत आपल्याला 4 चौथा गोल करायचा आहे. त्याच्याकरता परत आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे आणि हा 1 मोती, हा 6 मोत्यांचा आपला चौथा गोल इथे तयार होईल. हे पहा, हे 5 मोती मी ओवून घेतले आणि ज्याच्यातून सुई काढली त्याच मोत्यातून आपल्याला परत सुई अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, पहा, आणि धागा ओढून घेतला. परत आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. 1 2 3 4 गोल आपले झाले. ह्या खालच्या 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. तुम्हाला जशी वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची तशी सुई काढा, किंवा खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढली, कुठल्याही लाईनीतनं सुई काढा, तुमचा गोल तयार होईल. आता परत आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि इथे आपण 5वा गोल तयार करू. त्याच्याकरता आपण परत धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातूनच आपल्याला सुई परत वरती बाहेर काढायची. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. आणि परत आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे 2 मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आता आपल्याला इथे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा 1 मोती, हा 1 मोती, आणि हा 1 मोती, हा 1 मोती, अशी 4 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर ती 4 मोत्यातनं सुई कशी काढायची पहा. ह्या मोत्यातून काढलेली आहे, हा 1 मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. परत हा 1 मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आता त्याच्या पुढचा 1 मोती, अशी सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 2 मोती आहे, इथे आपल्याला 4 मोती होऊन 6चा गोल करायचा आहे. ही दुसरी लाईन आपली 4 गोलांची होणार आहे.
हे 5 गोलांची लाईन केली. आता आपल्याला 4 गोलांची लाईन इथे बनवायची. त्याच्याकरता हे 2 मोती आहे. आता आपण धाग्यामध्ये परत 4 मोती ओवून घेणार आहे. तुम्ही रांगोळी करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा रांगोळी कशी झाली, जमली की नाही. आता आपण 4 मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे. मी हा जो कलर घेतला आहे ह्याच्यामध्ये ना जोड मोती खूप आलेले, त्याच्यामुळे मोती घ्यायला थोडासा वेळ होतो. हे पहा, हे 4 मोती आपण ओवून घेतले आणि हा जो इकडचा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हा इथे आपला एक गोल तयार झाला. असेच गोल करून करून आपल्याला हे पान बनवायचं आहे. आता आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे आणि दुसऱ्या लाईनीतला पहिला गोल आपण इथे बनवणार आहे. त्याच्याकरता मी हे 4 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, पहा ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, त्याच्या इकडचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. त्याच्या मागचा एक मोती हा आणि धाग्यातनं काढलेला एक मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची. धागा ओढून घ्यायचा. हे पहा, हा इथे एक गोल आपला तयार झाला. आता परत आपण हा मोती गोलातला आणि 1, 2 हे असे 3 मोती आपले इथे आहेत. इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. तर आता आपण परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 3 मोती आपले इथे आहेत. एक गोलातला एक मोती आणि ह्या गोलातला एक मोती आणि ह्या गोलातला एक मोती, असे प्रत्येक गोलातले मोती आपण घेतलेले आहेत 3. तर आता आपल्याला 3 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल इथे बनवायचा आहे. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आता आपण ज्याच्यातून सुई काढली तो मोती परत त्याच्या पुढचा 1, 2, 3, 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, हा एक मोती, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हा एक मोती, धागा ओढून घ्यायचा. परत हा दुसरा, परत हा तिसरा, परत त्याच्या पुढचा एक चौथा, असे 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे परत आपले 3 मोती पहा. ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, असे 3 मोती आपले इथे लाईनमध्ये आहे. तर आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा आपला तिसरा गोल इथे तयार झाला. आता परत आपण 1, 2, 3, 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढू. परत इथे आपण 3 मोती, हा 6 मोत्यांचा गोल इथे आपला तयार होईल. आता तुमच्या हे गोल लक्षात आले असतील. आता आपण पुढे बघू कसा करायचं ते. तुम्ही ते करा, तोपर्यंत मी एवढं पान पूर्ण करून घेते. हे पहा, हे माझं पान एवढं इथे झालेलं आहे. इथे माझे 5, 4, 3, 2 हे असे गोल झालेले. आता आपल्याला शेवटचा गोल इथे बनवायचा आहे. तो गोल कसा बनवायचा पहा. इथे 4 मोती, 1, 2, 3, 4 हे 4 मोती आहेत. आता आपल्याला ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतल्यानंतर आपल्याला
परत 4 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर, त्याच्या अलीकडचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि परत आता त्याच्या पुढचा हा एक मोती, याच्यातनं सुई आपण बाहेर काढली. इथे आपलं हे अर्धं पान तयार झालं. आता पहा, आता आपल्याला सुई परत फिरवून घ्यायची. तर सुई कशी फिरवायची? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, ह्या 10 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. आता आपण हे एवढं पान इथे तयार केलं. आता आपल्याला इकडचा पानाचा भाग बनवायचा. त्याच्याकरता आपण परत ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढच्या ह्याही मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही पुढच्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि आता इथे परत आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये परत 4 मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि इकडचा जो मागचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार आहे. ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुद्धा सुई आपण अशी बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, हा इथे आपला एक गोल तयार झाला. आता परत आपल्याला 1 2 3 ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता इथे परत आपल्याला 4 गोल बनवायचे आहे. त्याच्याकरता ह्या 3 मोत्यातनं सुई आपली निघाली आहे. हे 3 मोती आपले इथे आहे. आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता परत हा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती, ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि परत आता आपण 2 मोत्यांमधनं अशी एकूण 4 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. आता हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत इथे 3 मोती आपले आहेत. पहा, 1 2 3 हे 3 मोती इथे आहे. त्याच्याकरता आता परत धाग्यामध्ये 6 मोत्यांचा गोल करण्याकरता आपण 3 मोती धाग्यात ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता परत 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर, सलगचे हे 4 मोती अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. परत हे पुढचे 2 मोती मागच्या 2 मोत्यातनं काढली. आता ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता पहा, इथे आपला शेवटचा चौथा गोल करायचा आहे. 1 2 3 गोल झाले. 1 2 3 हे 3 मोती इथे आहेत. आता परत आपण 3 मोती होऊन 6 मोत्यांचा चौथा गोल इथे करू.
ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई आपण वरती बाहेर काढली. हा चौथा गोल आपला इथे तयार झाला. आता आपल्याला ह्याच्या पुढची 3 गोलांची एक स्टेप बनवायची आहे. तर ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि परत हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि पुढचे हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याला इथे 3 गोल बनवायचे आहे 6 मोत्यांचे. तर आता आपण परत धाग्यामध्ये हे 2 मोती आणि 4 मोतीहून 6 मोत्यांचा गोल करू. आपलं सुंदर असं पान इथे तयार होत आलेलं आहे पहा. हे 4 मोती आपण धाग्यात ओवून घेतले. आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर आली. त्याच्याकडचा हा अलीकडचा मोती आहे, त्याच्यातून सुई अशी बाहेर काढली आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनही सुई परत बाहेर काढली. हा इथे आपला 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपण ह्यात पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपले 3 मोती आहे. आता आपल्याला 3 मोतीहून 6 मोत्यांचे 2 गोल बनवायचे आहेत पहा. हे 3 मोती आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा. हा इथे दुसरा गोल आपला तयार झाला. आता आपल्याला शेवटचा 3रा गोल इथे बनवायचा आहे. त्याच्याकरता आता आपण ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा. आता परत आपल्याला 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहेत. हे 3 मोती ओवून घेतले. हे पान जरा शिकायला थोडंसं अवघड वाटतं आहे म्हणून मी तुम्हाला आधी पानच शिकवणार आहे आणि नंतर ते कसे जॉईन करायचे ते दाखवणार आहे. आता हे 3 मोती आपण घेतले तर ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला ही लाईन पूर्ण झाली 3 गोलांची. आता आपल्याला 2 गोलांची लाईन करायची. तर आता पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. आता परत त्याच्या पुढचा हा एक मोती ह्याच्यातनं सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. आणि आता हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला 2 गोल बनवायचे. त्याच्याकरता आपण 1 2 3 4 5 6 मोती इथे आपले आहेत पहा. तर आता आपण ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू. म्हणजे आपण एकूण 5 मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला हे 2 मोती आहेत. तर आता आपण परत धाग्यामध्ये 4 मोतीहून 6 मोत्यांचा एक गोल करू. हे 4 मोती मी ओवून घेतले धाग्यामध्ये आणि ह्या मागच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला. आता पहा, आता इथे 3 मोती 6 मोत्यांचा गोल करायचा. तर हा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशा 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला दुसरा गोल बनवायचा आहे. त्याच्याकरता आता आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार. नाही, सॉरी, हे पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, आपली ही स्टेप जरा हा एक मोती आपण हाच घातला, ह्याच्यामध्ये आपल्याला रंगीत मोती घालायचा. हा असा रंगीत दुसऱ्या मोत्यांचा दुसऱ्या कलरचा गोल आपल्याला इथे बनवायचा आहे. त्याच्याकरता आपण आता काय करणार आहे, ही सुई परत मागे घेणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला दुसरा कलरचा मोती टाकायचा आहे. तर आता पहा, आता मी हे 2 मोती इथे आहे. तर हा एक रंगीत मोती इथे ठेवलेला आहे, ओवून घेतलेला आहे आणि
हे गोलातले हे 2 मोती इकडे आपण ह्याच कलरचा इथे गोल केलेला आहे. आता इथे आपला दुसरा कलर वापरून गोल बनवायचा आहे 6 मोत्यांचा. तर तो कसा बनवायचा पहा. आता इथे मी हा लाल रंग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी हा एक लाल मोती ओवून घेणार आहे. हा एक लाल मोती आणि हे 2 हिरवे मोती असे 4 मोती आपण धाग्यात ओवून घेतले आहे पहा. हे असे मोती ओवून घेतल्यानंतर आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आता आपल्याला वरचा जो गोल बनवायचा आहे तो दुसऱ्या कलरचा बनवायचा आहे. तर आता आपण ह्या पुढच्या 2 रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. इथे आपला हा दुसरा कलरचा मोती आलेला आहे. आता परत आपल्याला हे 2 मोती घ्यायचे आणि ह्या कलरचा एक मोती, दुसऱ्या कलरचा हा एक मोती, असे 3 मोती आपण धाग्यात ओवून घेतले पहा. आणि आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढली. मी एकदम सोप्या पद्धतीचं पान तुम्हाला शिकवलं आहे पहा. आता इथे आपले हे 2 मोती आलेले आहे. 6 मोत्यांचं इथे आता शेवटचा गोल आपल्याला बनवायचा. त्याच्याकरता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. लगेच आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि हे वरचे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आणि आता हे 2 लाल मोती, इथे 4 मोती आहे. हे 2 हिरवे आणि मध्ये वेगळ्या कलरचे 2 मोती. तर आता आपण त्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला 4 मोतीहून 6चा शेवटचा गोल बनवायचा आहे. आपलं सुंदर असं पान इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला त्याची रांगोळी बनवायची चांदणी आकारातली. ती मी तुम्हाला दुसऱ्या भागात दाखवते. हे 4 मोती ओवून घेतले पहा आणि हे 2 मोती अशी सुई आपण ह्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे. हा गोल इथे आपला तयार झाला. हे असं पान आपल्याला आज बनवायचं आहे. तर आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊया. ही अशी गाठ आपण पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. हे असं सुंदर असं पान आपलं इथे तयार झालेलं आहे. आता पुढच्या भागात मी तुम्हाला हे पानं कसे जॉईन करायचे ते दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण लवकरच पुढच्या भागाला सुरुवात करूया.